हॅलो, वेलकम टू हर डेली टेल्स यूट्यूब चॅनल. सो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खरवस कसं बनवायचं याची रेसिपी. चला तर बघूया. इथे मी अर्धा लिटर गाईचं चिकाचं दूध घेतलं आहे. हे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यात मी पाव लिटर गाईचं दूध टाकत आहे. तुम्ही गाईचं दूधही टाकू शकता किंवा म्हशीचंही टाकू शकता. त्यात 1 वाटी साखर टाकायची आहे. हे तिन्ही मिक्सचर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे साखर त्यामध्ये वितळली पाहिजे इतकं त्याला मिक्स करायचं. हे पहा असं. 1-2-3 मिनिटातच तुम्ही पाहू शकता की साखर पूर्णपणे वितळली आहे. त्यात 1 टेबलस्पून वेलची पावडर टाकायची. मी हे खरवस कुकरमध्ये करत आहे, त्यामुळे मी खाली पाणी ठेवलं आहे, त्याच्यावरती रिंग आणि त्याच्यावरती हा भांडा ठेवला. तो मी झाकण लावून कवर केला आहे सो दॅट त्याच्यामध्ये पाणी नाही जाणार. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कुकरची शिट्टी काढायची आहे. 25 to 30 मिनिट्स नंतर खरवस हे पूर्णपणे शिजलेलं आहे. मी ते नाईफ टाकून चेक करत आहे. नाईफ पूर्णपणे क्लीन निघालं म्हणजे की खरवस आपलं शिजलं आहे. हे पूर्ण रूम टेम्परेचरवरती आल्याच्या नंतर आपल्याला कट करायचं आहे. बघा किती सुंदर दिसते, असं वाटतं असंच खावं हे करून. चला तर आपण याचे पीसेस कट करूया. तुम्हाला पाहिजे तसे पीसेस कट करू शकता डायमंड शेपमध्ये वगैरे. तर मी आता हे कट करून घेते. हे पीसेसमध्ये कट झाल्यानंतर साईडने पण ते लूजन करायचं आहे म्हणजे ते डिमोल्ड होताना आपल्याला इझिली ते बाहेर येईल. खरवस एकदम फ्लफी आणि जाळीदार झालेला आहे जसं तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.